धाराशिवच्या उमरगा नगर परिषद निवडणुकीत आज मोठा राजकीय पॉवर शो पाहायला मिळाला। शिवसेना युवा सेनेचे किरण रवींद्र गायकवाड यांनी आज नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच क्षणी पालिका परिसर अक्षरशः शिवसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला। युती होणार का नाही होणार या सगळ्या चर्चेला जणू पूर्णविराम देत कसा झाला हा भव्य शक्ती प्रदर्शन पाहूयात आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा खास रिपोर्ट। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहर आज सकाळपासूनच पालिका परिसरात शेकडो शिवसैनिकांची उसळलेली गर्दी पाहावयास भेटत होती। याच जल्लोषात शिवसेना युवा सेनेचे किरण रवींद्र गायकवाड नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले। निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद एरमे आणि सहाय्यक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना अर्ज दाखल करण्यात आला। अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता। महिला पुरुष शिवसैनिक युवती सेना युवा सेना पदाधिकारी अशा मोठ्या ताफ्यामुळे पालिका कार्यालयात राजकीय तापमान चांगलंच चढलेलं दिसत होतं। यावेळी युवती सेना विभागीय निरीक्षक आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले, व्यापारी महासंघाचे सिद्धराम आप्पा चिंचोळे, माजी नगरसेवक बालाजी तात्या सुरवसे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। गेल्या काही दिवसांपासून शहरात एकच प्रश्न, महायुती होणार का? गल्ल्या गल्ल्यांत चर्चा, बॅनरबाजी, सोशल मीडिया डिबेट। मात्र आजच्या घडामोडीनंतर युतीला जणू फुल स्टॉप भेटला आहे, कारण प्रमुख पक्षांचे उमेदवार आता स्वतंत्रपणे रिंगणात उतरत आहेत। त्यामुळे उमरगा नगर परिषद निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता अधिक बळावली असून मतविभागणीचा फटका कोणाला बसणार आणि अधिक लाभ कोणाला होणार हे पाहण्यासाठी सर्वांची नजर आता 3 डिसेंबरकडे लागली आहे। आता उमरग्यातील नगराध्यक्ष पदाची राजकीय रंगत ही अधिकच वाढत चालली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन, तिकीट समीकरण आणि मत विभागणी यामुळे उमरगा नगरपालिकेची निवडणूक ही अधिकच रोचक होणार हे तितकंच निश्चित आहे। NTV न्यूज मराठीसाठी मी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।